आम्हाला औरंगजेब आवडो की न आवडो, कायद्याने त्याला प्रोटेक्शन दिलंय, त्यामुळे आम्ही हटवू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कबरीचं उदात्तीकरण होऊ शकत नाही, असंही फडणवीसांनी केलं स्पष्ट. राज ठाकरे बोलले तेच बोललो असतो तर देशद्रोही म्हणून घोषित झालो असतो. घरावर मोर्चेही निघाले असते. राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणावर केलेल्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. संभाजी महाराजांचे हाल केले म्हणून औरंगजेबाची कबर राज्यात नसावी. मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. यात राजकारण नसून मराठी भाषिकांचं राज्य असल्यामुळे हीच आपली भूमिका, शिरसाट यांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी घटना. ती कबर उखडून टाकण्यापेक्षा तिथे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे फलक लावावेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची मागणी. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा? संजय राऊतांचा खोचक सवाल. राज ठाकरेंनी फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी, राऊतांचा सल्ला. राज्य चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचाच आपला अजेंडा. राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करू. राज ठाकरेंच्या पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांना सगळी सत्ता त्यांच्या हातात हवी, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. नववर्षात गुढी उभारा आणि कामाला लागा. पालिका निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे यांचं आवाहन. गुढी कुठे उभारायची ते तुम्हाला माहिती आहे, ठाकरेंचं सूचक वक्तव्य. रायगडमधील दोन विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीतील सावरोलीमधील एका कार्यक्रमात एकसाथ, मात्र दोघांमध्ये दुरावा काय? अथक प्रयत्न करून चिपी विमानतळ सुरू केलं, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना चिपी विमानतळाचं काही पडलेलं नाही. विनायक राऊत यांची राणे कुटुंबियांवर विमानसेवा सुरू नसल्यावरून टीका. बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप सौगाते मोदी उपक्रम राबवतोय, मात्र मुसलमानांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नितेश राणेंच्या वाचेवर बंदी का आणली जात नाही? विनायक राऊतांचा भाजपला सवाल. प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणासाठी अंडा सेलमध्ये ठेवलं. वकिलांच्या मागणीनंतर कोरटकरची अंडा सेलमध्ये रवानगी. राज्यात काही दिवसापासून घडत असलेला घटनाक्रम बघता सत्ताधाऱ्यांकडूनच राज्यात अशांतता पसरवण्याचं काम सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. बीडमध्ये मशिदीत झालेला स्फोट हा त्याचाच प्रकार नाही ना, अशीही शंका केली व्यक्त. बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण. भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. बबन गित्ते गँगमधील महादेव गित्तेकडून मारहाण, धसांचा आरोप. मकोका कायद्याअंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही. सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता. बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं. कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गित्तेवर आरोप. महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहामध्ये हलवल्याची माहिती. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत उर्फ बबन गित्ते याची फेसबुक पोस्ट. वाल्मिक कराडवर कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर पोस्ट करत गित्तेचा कराडला इशारा. जेलमध्ये मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अंजली दमानी यांची मागणी. यापुढे अशा गोष्टी घडू नयेत याची सरकारनं काळजी घ्यावी, दमानी यांची प्रतिक्रिया. 2 टोळ्यांमधला वाद होता, फार मोठी मारामारी झालेली नाही. बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकतं. सुरेश धस यांचं वक्तव्य. मारहाण झाल्याचं समजल्यावर एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही? धस यांचा सवाल. बबन गित्तेला वाल्मिक कराडवर राग. कृष्णा आंधळेच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये कराडच्या सांगण्यावरून बबन गित्तेवर गुन्हा दाखल केलाय. जितेंद्र आव्हाड यांची माहिती. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम. अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप. देशमुखांचे याच महिलेशी पोलीस दाखवणार होते अनैतिक संबंध, दमानी यांचा दावा. कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही. पोलिसांनी दमानी यांचे आरोप फेटाळले. दमानी यांना चुकीची माहिती मिळाली असेल त्यावर काय बोलणार? पोलिसांची प्रतिक्रिया. धारूर तालुक्यातील कानापूरमध्ये स्वप्नील देशमुखांची जुन्या वादातून संतोष देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी केली हत्या. शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 3 पोलिसांनी ताब्यात घेतला असून 4 आरोपी फरार.
स्वप्नील देशमुखची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना धारूर न्यायालयामध्ये केलं हजर. संतोष देशमुख, सोनाली देशमुख, रामभाऊ देशमुख या तिघांनी जुन्या वादातून केली आहे स्वप्नील देशमुख यांची हत्या. सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अमृत गौरव सत्कार सोहळा. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक मंचाकडून कार्यक्रमाचं आयोजन. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अमृत गौरव सत्कार सोहळा. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा. सुधीर गाडगीळ यांच्याशी खूप जुनी ओळख. आमच्या जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान सुधीर गाडगीळ यांना. राज ठाकरेंनीही सुधीर गाडगीळ यांचं चित्र काढलंय. नितीन गडकरींची सुधीर गाडगीळ यांवर स्तुतीसुमनं. सोन्याला नवी झळाळी. तोळ्याला 93,500 रुपये इतका विक्रमी दर. आगामी काळामध्ये सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता. म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रामध्ये म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट, तर मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ. प्रति लिटर 32 रुपये इतका दर. उद्यापासून नवे दर लागू. नोटाबंदीच्या 8 वर्षांनंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार. पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 25 कोटींच्या नोटा आरबीआयनं बदलून दिल्या नाहीत. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती. या प्रकरणामध्ये केंद्रानं हस्तक्षेप करावा, मुश्रीफांची विनंती. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जवळपास 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे स्वीकारले नाहीत. या रकमेचा बँकेला काहीच फायदा होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे 78,61,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा पडून नोटबंदी झाल्यानंतर 1,000 आणि 500 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत करण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी बँकेनं राबवली. मात्र रिझर्व्ह बँकेनं या नोटा घेण्यास नकार दिला. परभणीमध्ये BS6 मानांकनाच्या 5 नवीन बसेसचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा. मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींबाबत सरकारचं गरज सरो वैद्य मरो अशी धारणा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीच मिळू शकणार नाहीत, कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर अर्थखात्याला भेटलाय. विनायक राऊतांची लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका. शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार. शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार. अनेकांच्या दोन्ही किडन्या निकामी. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातला प्रकार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ. कांदा आणि आंबा पिकासह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता. अलिबागच्या कुंडली खाडीमध्ये शिडाच्या होडींची स्पर्धा. 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी, तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती. वन्य प्राणी करत असलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रभर गस्त. वडील आजारी असल्यामुळे रात्रभर शेतात गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर. पालघरच्या वाडा तालुक्यातील गारगावमध्ये माणसासारखा बोलणारा कावळा. एका आदिवासी कुटुंबानं पाळलेला कावळा हा माणसाप्रमाणे बोलत असल्यामुळे परिसरामध्ये त्याची चर्चा. मुंबईतल्या मालाडमध्ये 2 गटात तणाव. काल कलश यात्रेदरम्यान भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोघांना मारहाण. पिंपरीपाडामधली घटना. पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. मालाड घटनेप्रकरणी कुरार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. एकाला अटक. 8 ते 10 जणांची चौकशी सुरू. सध्या शांतता असून पोलीस तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. DCP स्मिता पाटील यांची माहिती. सुविधा न देणं पेट्रोल पंप चालकाला पडलं महागात. पुण्यातील एका पेट्रोल पंप चालकाला 60,000 रुपयांचा दंड. तरुणाच्या तक्रारीनंतर कंपनीनं केली कारवाई.
धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये गर्भपात केंद्र. महापालिकेच्या पथकानं केली कारवाई. या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त 9वी पास असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर. पहिली शिकणाऱ्या शाळेतल्या मुलाला पळवण्याचा अज्ञाताचा प्रयत्न. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळमधील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार. चालकानं शाळेची परवानगी घ्यावी लागेल असं म्हणताच अज्ञातानं पळ काढला. गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ, मोलकरीण मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विषारी साप आढळल्यामुळे खळबळ. रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण. आरोग्य विभागानं याची गंभीरतेनं दखल घेऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवावी, नागरिकांची मागणी. प्रियकरांना लग्नाला नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या. नाशिकमधील घटना. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल. पुण्याच्या गोसावी वस्तीमध्ये 45,000 रुपयांची हातभट्टी दारू जप्त. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. वानवडी पोलिसांची कारवाई. जळगावातील नशिराबाद उड्डाणपुलाजवळ दुचाकी डिवायडरला धडकली. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई नागपूर महामार्गावरची घटना. गोंदिया शहरातील पाल चौक परिसरातील हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. जळगावमध्ये ट्रक चालकाकडून 50 रुपयांची लाच घेणं वाहतूक पोलिसाला पडलं महागात. व्हिडिओ व्हायरल होताच वाहतूक पोलिसांसह 2 अन्य कर्मचारी निलंबित. ऐन नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नांदेडच्या माहूरगडावर भाविकांची गर्दी. सनई चौघड्यांच्या आवाजामध्ये गडावर छबिना मिरवणूक संपन्न. गोंदिया जिल्ह्यातील सौंदडमध्ये शंकरपटाचं आयोजन. 102 बैलजोड्या सहभागी. जुन्या रूढी परंपरा नव्या पिढीला कळाव्यात या हेतूनं आजही शंकरपटाचं आयोजन केलं जातं. आयोजकांची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे विठुरायाची पंढरी गजबजली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भर उन्हात उभं राहण्याची भाविकांवर वेळ. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्यानं भाविक संतप्त. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यामुळे अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. ठिकठिकाणी मशिदींना रोषणाई. दिल्लीतील जामा मशिदीमध्ये एकत्र येत मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा. एक्स पोस्ट करत मोदींनी दिल्या शुभेच्छा. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. मुंबईतील माहीम दर्ग्यामध्ये नमाज पठणासाठी गर्दी. मुंबईतील दादर परिसरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी. मुंबई पोलिसांकडून देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देत रमजान ईदच्या शुभेच्छा. मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये रमजान ईद निमित्त सकाळी नमाज पठण. मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये हजारो मुस्लिम बांधवांचं नमाज पठण. यावेळी पोलिसांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा. रमजान ईद निमित्त भिवंडी शहरातील 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात चोख बंदोबस्त तैनात. येवल्यात रमजान ईद निमित्तानं सामूहिक नमाज पठण. भुजबळांनी ईदगाह मैदानावर उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरड गावामध्ये हिंदू मुस्लिमांनी एकत्र येत साजरी केली ईद. रमजान महिन्यामध्ये रोजे पाळणारे अनेक हिंदू या गावात. ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था. चिटणीस पार्क चौक, महाल, हंसापुरी, मोमिनपुरा, जामा मशीद परिसरामध्ये दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि नागपूर पोलीस तैनात. नाशिकच्या मालेगावमध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी. सुरक्षेच्या कारणास्तव 40पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर. तर मालेगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात. दिल्लीतील फतेहपुरी मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह. कुणाल कामराच्या घरी मुंबई पोलिसांनी केली चौकशी. दुसऱ्या समन्सची मुदत संपत आली तरी कुणाल कामरा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर न झाल्यानं पोलीस कामराच्या घरी. मात्र तो घरी नसल्यामुळे पोलीस आल्यापावली परत.
छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागामध्ये एकेली आणि बेलनार परिसरामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 25 लाख इनामी जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा. घटनास्थळावरून रायफल, दारुगोळा, शस्त्र आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला करणार उधमपूरमधील जगातील सगळ्यात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन. मोदी 19 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिलला संसदेत मांडले जाणार, सूत्रांची माहिती. गृहमंत्री अमित शहांनी हे बिल अर्थसंकल्पीय अधिवेशनातच चर्चेसाठी आणलं जाईल असं केलं होतं वक्तव्य. विधेयकाला कोणीही घाबरण्याची गरज नाही असंही शहांचं म्हणणं. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचंच. या बिलामुळे मुस्लिमांचं भलंच होणार. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचा मुस्लिमांना दिलासा. काही संघटना या बिलाबाबत अफवा पसरवत असल्याचंही केलं वक्तव्य. कर्नाटकमधील दावणगेरे पोलिसांनी 2024 मध्ये चोरीला गेलेले 13 कोटी रुपयांचे 17 किलो सोनं चोरट्यांकडून मिळवलं परत. 6 जणांना केली अटक. 2024 मध्ये एका बँकेवर दरोडा टाकून चोरट्यांनी पळवलं होतं 17 किलो सोनं. इंडिगोला आयकर विभागानं ठोठावला 944 कोटींचा दंड. मात्र इंडिगोनं दंड नाकारला. याविरोधात इंडिगो कंपनी न्यायालयामध्ये दाद मागणार. नोएडाच्या सेक्टर 94 मधील M3M प्रकल्पाजवळ भरधाव कारची फुटपाथवर बसलेल्या 2 कामगारांना धडक. दोघंही गंभीर जखमी. चालकाला अटक. आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा भारतातील जम्मू काश्मीरमध्ये 13 किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचं काम 70% पूर्ण. हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्त्वाचा. 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. हिमाचल प्रदेशातल्या मणिकर्णमध्ये भूस्खलन. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश. म्यानमारमधील भूकंपातील मृतांची संख्या 1700 वर. 3500हून अधिक जखमी तर 300हून अधिक लोक अजूनही बेपत्ता. चीनचं राष्ट्रीय बचाव पथक मदतीसाठी म्यानमारला पोहोचलं. 82 सदस्यांची टीम मंडाले शहरात. थायलंडमधील भूकंपामुळे आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची संथ गतीनं सुरुवात. पहिल्या दिवशी सिकंदरची 26 कोटींची कमाई. अभिनेत्री मलायका अरोरा आणि राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक कुमार संगकाराचा फोटो तुफान व्हायरल. IPLच्या सामन्यादरम्यान खास उपस्थिती लावल्यामुळे मलायका अरोरा आणि कुमार संगकाराच्या डेटिंगच्या चर्चाही सुरू. बिग बॉस फेम सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित. सूरजसोबत अभिनेता इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधवसह इतर कलाकार मंडळीही दिसणार. सेलिब्रिटी कपल प्रिया पापड आणि उमेश कामतनं मुंबईत घेतलं नवीन घर. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या घरात केला प्रवेश. कॉन्ट्रोव्हर्सीनंतर प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाचं कमबॅक. सोशल मीडियावर खास व्हिडिओ पोस्ट करत आता जबाबदारीनं वागणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत ऑस्ट्रेलिया T20 आणि वन डे मालिका रंगणार. 3 एकदिवसीय सामन्यांची आणि 5 T20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार. शनिवारी गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधार हार्दिक पांड्यावर 12 लाख रुपयांचा दंड. पुन्हा तशीच चूक झाल्यास हार्दिकवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचे वडील आणि जुन्या जमान्यातील पहिलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचं दीर्घ आजारानं निधन. पुण्यातील शिवरामदादा तालीम आणि कुस्ती क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.